खुनाच्या प्रयत्नातील 2 गंभीर आरोपींना गुन्हे शाखा अंबड युनिट 3 कडून 2 तासात अटक. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. नाशिक शहरात गुन्ह्यांचा जलद तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा अंबड युनिट 3च्या पथकाने कौतुकास्पद कामगिरी करत गुन्ह्याचा प्रयत्न व दंगल घडवून फरार झालेल्या 2 मुख्य आरोपींना अवघ्या 2 तासात बेड्या ठोकल्या आहेत. 25 मे 2026 रोजी सातपूर अंबड लिंक रोडवरील सत्यम प्लाय व रामेश्वर प्लाय दुकानासमोर संतोष सातदिवे व सतीश सातदिवे यांच्याकडे संशयित चेतन गडवे, आशिष जगताप व त्यांच्या साथीदारांनी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच डोक्यात फरशी, शिडी व फेविकॉलचे डबे मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी श्रीमती संगीता विलास वानखेडे यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस अंमलदार निकम यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी दत्त मंदिर, सिन्नर, सद्गुरू हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 26 मे रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार चव्हाण व पोलीस अंमलदार निकम यांच्या पथकाने तेथे सापळा रचून आरोपी चेतन गडवे, आशिष जगताप यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त मान्य श्री संदीपजी कर्णिक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीपजी मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे तसेच पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली आहे आणि त्याबद्दल सर्वत्र पोलीस पथकाचे कौतुक होताना दिसत आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.